6 वाजेपर्यंत आपण आपली आईच्या दरबारी असणार आहोत। तर मित्रांनो बघा काय जल्लोष आहे तो। शेवटी आईची पालखी बोलल्यानंतर एवढा जल्लोष तर होणार। आईलू भंडारा उतलाला माझ्या आईच्या पालखीला, आईलू भंडारा उतलाला माझ्या आईच्या पालखीला। गुढीपाडवा झालेला आहे, आपला मराठी नववर्ष सुरुवात झाली। नववर्ष सुरुवात होते या चैत्र महिन्यात आणि चैत्र महिन्यात सुरुवात झाली की सर्वांना ओढ लागते ती आई एकविरा मातेची पालखीची। आणि आज तो दिवस आलाय, तर आज आम्ही निघतोय आई माऊलीच्या पालखी सोहळ्याला। तर मी दिनेश पाटील पुन्हा एकदा या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे। तर मित्रांनो ऑलमोस्ट तयारी झालाय सर्व आणि आता तुम्ही माझ्या प्रवासात सहभागी होणार आहात। तर व्हिडिओची स्क्रीन फुल करा, कारण हा व्हिडिओ खूप थरारक असणार आहे आमच्यासाठी। कारण सायकलने मी आणि अभिषेक हा माझा मित्र आहे, आम्ही दोघेजण कार्ली गडावर आज प्रस्थान करतोय। तर आज पहिल्यांदाच मी सायकलिंग करतोय आणि सायकलिंगचा मला अनुभव काही नाही, पण आई माऊलीवर आपली श्रद्धा आहे आणि हे मी करू शकतो हे आज मला दाखवायचं आहे। म्हणून हा मी आज संकल्प करत आहे की आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आणि आवडलाच तर चॅनलला लाईक, व्हिडिओला शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू आणि कमेंटमध्ये नक्की करा आई माऊलीचा उदय आणि मी कसा दिसतोय, माझा हा पेहराव कसा आहे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। 7:05 तर बघूया आता आपला प्रवास कसा होतोय ते। आणि आमच्या दोन्ही सायकल सज्ज झाल्यात, तुम्ही बघू शकता। म्हणजे 6 वाजेपर्यंत आपण आपली आईच्या दरबारी असणार आहोत। तर मित्रांनो आपण आता पोहोचलो आहे एक्झॅक्ट टायमावर, म्हणजे अंधार व्हायच्या अगोदरच मला पोचायचं होतं। आणि इथून आता आपण एक 10 किलोमीटर अंतर आहे, 10-12 किलोमीटर अंतर आहे। तर आपण तो एक अर्ध्या तासाच्या आतमध्ये कवर करतो आहे। आत्ता जस्ट आणि ताईने आता आमच्यासाठी बरेच केलेलं आहे, तर ताई थँक्यू। आता ताई आणि दादा आले आमच्यासाठी, थँक्यू ताईला। तर आता पुढे आपण कंटिन्यू करूया। तर मित्रांनो बघू शकता त्या पालख्या खूप छान। तर मित्रांनो बघा काय जल्लोष आहे तो, याला बोलतात जल्लोष। असा जल्लोष तुम्हाला कुठे अख्ख्या महाराष्ट्रात नाही बघायला भेटणार। मित्रांनो आता 7:16 झालेत आणि आपण आलोय पायथ्याशी, बघू शकता तुम्ही श्री आई एकविरा देवी शक्तिपीठ पायथा मंदिर। सहकार्य करा, मंदिर प्रशासनाला सहकार्य करा।
सुप्रभात मंडळी, आज आपल्या एकविरा आई माऊलीचा उत्सव। आज आहे आपल्या एकविरा माऊलीची यात्रा आणि त्यानिमित्त आपण सानपाडा ते आई एकविरा गडावर म्हणजे गडापर्यंत आपण सायकलने आलो। खूप वेगळाच अनुभव होता माझा आणि पहिल्यांदा मी हा ट्राय केलेला आणि खूप छान वाटलं। आणि आम्ही साधारण 5.5 तास लागले आम्हाला इथे पोचायला सायकलने। आम्ही बऱ्याच ठिकाणी ब्रेक घेतला, तुम्ही जर बघितलं मगाशी कसं आम्ही आलो। आणि आमची इथे कारला निवासस्थानी आईच्या एकविरा गडाजवळ आमची राहण्याची व्यवस्था स्वर्गीय करसन सीताराम भगत स्मृती इच्छापूर्ती इथे आमचे लाडके नाना म्हणजे दशरथ भगत साहेब यांच्या या फार्म हाऊसवर आम्हाला राहण्याची व्यवस्था केलेली होती। तर या व्हिडिओमार्फत मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतोय। हा व्हिडिओ कंटिन्यू बघत आलात आणि तुम्हाला खूप ओढ लागलेली आहे आई माऊलीच्या दर्शनाची, तर आपण या आपल्या व्हिडिओमार्फत ते कॅमेराबद्ध करणार आहोत। तर असेच राहा कंटिन्यूवर आणि मी दिनेश पाटील पुन्हा एकदा तुमचं या नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर चला आता आपण आई माऊलीच्या दर्शनासाठी आज चैत्र आईलू भंडारा उतलाला माझ्या आईच्या पालखीला। आईलू भंडारा उतलाला माझ्या आईच्या पालखीला। एकविरा आई तुझी पालखी गो पालखी चंदनाची। एकविरा आई तुझी पालखी गो पालखी चंदनाची। पालखी गो आई चंदनाची घडविली तुला कोणी। पालखी गो आई चंदनाची घडविली तुला कोणी। पालखी चालली एकविरेची वाटबाई कारल्याची ओढ लागली भेटीची। माझ्या माऊलीची पालखी चालली एकविरेची वाटबाई कारल्याची ओढ लागली भेटीची माझ्या माऊलीची। तर मित्रांनो आता वाजलेत 12 आणि तुम्ही बघू शकता आता खूप क्राऊड आता ही चालू झाली आणि संध्याकाळचा माहोल तर एकदम बघण्यासारखा असणार आहे। आता आज आई माऊलीचा पालखी सोहळा आहे, आज खूप प्रसन्न वातावरण आहे इथे सर्व। आणि आता मी आहे रांगेमधून आलोय, आपला VIP दर्शन होता आणि आपल्या समोर आहे ते कोलिन बाय जे आपली पायल पाटील ताई आज आईच्या सेवेसाठी इथे सकाळपासून लागलेले आहे। तर ताई आज आपली चैत्र पौर्णिमा आईचा पालखी सोहळा आहे, तर तू आज सकाळपासून इथे आईच्या सेवेसाठी लागलेली आहेस, तर तुझा अनुभव कसा आहे आणि का असं वाटतं? खूप भारी जल्लोष सकाळपासून चालू आहे आणि सकाळी आम्ही लवकरच आलो तेव्हापासूनच इतकी गर्दी आहे की कमी व्हायचं नावच घेत नाहीये। शेवटी आईची पालखी आहे बोलल्यानंतर एवढा जल्लोष तर होणारच। तरी अजून पालखी यायचा टाइम अजून झालेला नाहीये, तो येणार आहे। पालखी आल्यानंतर तर अजून भारी दादाच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटेलच। नक्की बघा। नाही माझी कोणाला पावली गो आई माझी कोणाला पावली। पावली कोली येलो काना गो अगरी आलो काना। पावली कोली येलो काना गो अगरी आलो काना। ढप ढप ढप्पाचा गारा वाजे गो ढप ढप ढप्पाचा गारा वाजे। आपण नुकताच आई माऊलीचं दर्शन घेतला आणि इथे ठिकठिकाणावर म्हणजे आगरी कोळी कराडी समाज आणि इतर समाजाचे लोक आज आई माऊलीच्या दर्शनासाठी येत असतात। आणि आता आपण एका पिंपळा झाडाखाली आलो, तुम्ही बघू शकता एक नागाचं आपलं दर्शन होत आहे। आता इथे कालेश्वर मित्रमंडळ यांची पालखी आलेली आहे इथे आणि नुकताच आता आपण याचं दर्शन घेतलेलं आहे। नमस्कार, मी गुरुवार करंभाऊ शिवार, आम्ही पिंपरी चिंचवडवरून आलेलो आहोत। आमचं 7 वर्ष आहे देवीला घेऊन यायचं इथं आईसाहेबाची भेट घडवण्याची।
आणि ही जी आता पालखी बघता ना, हीच पालखी आता संध्याकाळी इथे पालखीची मिरवणूक निघणार आहे. तर आपण आता पालखीचं दर्शन घेऊया, कारण संध्याकाळी क्राऊड खूप असेल. तर मित्रांनो, आता आपटा कोळीवाडाची पालखी, जी मानाची पालखी आहे, ती आता आलेली आहे. भारी वातावरण झालेलं आहे. आता जस्ट आपल्याची पालखीचं आगमन झालेलं आहे गडावर आणि तुम्ही बघू शकता आता पाऊस पडतोय सर्व ठिकाणी. वातावरण एकदम छान झालं ना मामा, भारी ना. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मला नक्की आवडला असेल आणि आवडला असेल तर त्यांना लाईक करा, शेअर आणि सबस्क्राईब करा. दुसरं का पुन्हा व्हिडिओ नवीन व्हिडिओ बाय.